वसमत तालुक्यातील कोर्टा येथील एका शेतकरी कुटुंबाने गंभीर आरोप करत सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सामायिक क्षेत्रात असलेली शेती परस्पर खरेदी करून गावातीलच एका व्यक्तीला विक्री करण्यात आल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला आहे। विशेष म्हणजे या जमिनीमध्ये तक्रारदाराचे नाव सामायिक क्षेत्रात असतानाही व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक विलास वळसंकर यांच्यावर ठपका ठेवत दुय्यम निबंधक सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार कुटुंबाने वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे। याबाबत वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत कुटुंबियांनी जमीन 1 हेक्टर 35,000 पैकी 70 गुंठे परस्पर विक्री केली आहे। माझी संमती न घेता बोगस रजिस्ट्री करून पैसे मिळाल्याचे जाहीर केले। मला तलाठ्याने सांगितल्यामुळं कळाले। आमच्या देरानं जमीन विकली आमच्या माघाऱ्याच, आम्हाला माहीत बी नाही काहीच नाही। सामायिक क्षेत्र आहे तर आमचं म्हणणं आहे की त्यानं तसं माघाऱ्या कसं काय झालं, आम्ही विचारलं नाही, त्यानं आम्हाला काहीच नाही। त्यानं मग असं आम्ही म्हणालो की आम्हाला असं कायदेशीर आम्हाला फोडून अर्धी द्यावं आणि मग त्यानं विक्री करा। हो, जमिनीमध्ये तुमचा संबंध काय? सबंध जमीन आता भाऊच आहे नवसाय। हा, ते त्यानं माघाऱ्याच केलं आमच्या, सगळी खरेदी झाली त्याची। आता आम्हाला काल तलाट्यानं सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो आज। हो, सहाय्यक दुय्यम निबंधक रजिस्ट्रार ऑफिस, या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सामायिक क्षेत्राची वसमत तालुक्याच्या कोर्टा येथील जमीन, सामायिक क्षेत्रातली जमीन ही परवानगी न घेता बोगस बनावट साक्षीदार व बोगस चतुर्सीमा आणि अवैध मुद्रांक लेखनिक यांच्या मार्फत येथील विलास वळसंकर यांनी बोगस रजिस्ट्री करून परस्पर जमीन विक्री केलेली आहे। म्हणून आम्ही येथील वळसंकर रजिस्ट्रार, जमीन घेणार, लिहून देणार आणि साक्षीदार या चौघावर पोलिसात कारवाई करण्यासाठी इथं आलो आणि त्यांच्यावर कारवाई केली, FIR नोंदणी केली, यासाठी इथं आलेलो आहोत। परस्पर रजिस्ट्री ऑफिस विलास वळसंकर यांनी 2 पैसे मला घेऊन ही बोगस रजिस्ट्री केलेली आहे। ही रजिस्ट्री बनावट केल्यामुळे त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही यांच्यासोबत इथं आलेलो आहोत, तक्रार नोंद केलेली आहे। 6-7च्या दरम्यान कदम परिवार आमच्या दोघांना भेटायला आला। आम्ही दोघं जण ऑफिसमध्ये बसलो होतो निकाल साहेबाच्या। तिथं आल्यानंतर आम्हाला माहिती दिली की बा आमच्या बांधवांना आम्हाला न विचारता आमची जमीन माघारा विकली। संबंधित रजिस्ट्रारला आर्थिक व्यवहार करून यानं रजिस्ट्री करून दिली। मग आम्ही विचारलं तुम्ही नव्हते का तिथं, संमती होती का नाही? ती म्हणले मला कुठलीच कल्पना नाही, मला तलाट्यामार्फत कळालं आणि यानं आर्थिक व्यवहार करून रजिस्ट्री करून घेतली। याच्यामधील संबंधित ते हंबर्डे, शिंदे रजिस्ट्रार, तिथले 2-3 एजंट, बगैर परवान्याचे एजंट लोक आहे, त्याला आर्थिक व्यवहार करून याची रजिस्ट्री बोगस करून दिली। त्यातली त्यात याची चतुर्सीमा चुकीच्या लिहून त्या चतुर्सीमेमध्ये संबंधित पांडुरंगचा विषय कुठंच नाही। त्याची पत्नी, लहान मुलगा, मोठा मुलगा आणि ते सगळे मिळून काल रडत होते। मग आम्ही दोघांना सकाळी त्याला बोलवलं। आज तहसीलदार साहेब PI साहेबाकडे तक्रार देण्यासाठी आलो। रजिस्ट्रारचे इंगुलला मेन ऑफिसला फोन केला नरहरी साहेबांना आणि त्याला सुद्धा कळवलं की अशाची बोगस रजिस्ट्री। त्यांना निकाल साहेबाला आश्वासन दिलं की तुम्ही तक्रार माझ्याकडे द्या, 2 दिवसात तुमची रजिस्ट्री कॅन्सल करतो। अनेक प्रकरणे आर्थिक व्यवहार खूप झालेले आहेत रजिस्ट्रीची। आमची अपेक्षा अशी आहे की वळसंकरची चौकशी करून आजपर्यंत त्याचा आलेले इथं कार्यरत आले तेव्हापासून तर आजपर्यंत त्याच्या हातावर झालेल्या रजिस्ट्र्या, त्याने आर्थिक व्यवहार, त्याचे कुठं काय मायापुंजी कमवलेली आहे ती पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। डिले दिला तर आम्ही पक्षाच्या वतीनं जन आंदोलन करतील, रस्त्यावर उतरतील, या दाम्पत्याला न्याय मिळवण्याचं काम करतील। दरम्यान या प्रकरणामुळे महसूल आणि निबंधक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।